या प्रकरणात एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचंही नाव शिरसाट यांनी घेतलेलं आहे। जलील यांनी मागे एका भाषणात म्हटलं होतं की आपण सदर निदा खानची तिच्या नातेवाईकांची भेट घेतलेली आहे आणि तिच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। मी तिच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहीन तिचा भाऊ म्हणून, अशी गर्जना इम्तियाज जलील यांनी केली होती। एक बड़ी आईटी कंपनी आप लोग सोशल मीडिया के ऊपर देख रहे होंगे, हमारी बहन निदा खान जो इस कंपनी के अंदर एक टेलीकॉलर बोल के काम करती थी, लेकिन उसको इस तरीके से मीडिया के जरिए ऐसा उसको रूप दिया जा रहा है कि मानो हिंदुस्तान की सबसे बड़ी दहशतगर्द वो है। उस बच्ची को, उसकी वालदा को, उसकी खाला को मैं मिला और मैंने उनसे एक बात कही, सारे के सारे तुम्हारे खिलाफ हो सकते हैं और है तुम्हारे खिलाफ, लेकिन आधी रात को तुम आवाज देना, तुम्हारा ये भाई, तुम्हारा ये बेटा तुम्हारे लिए चट्टान की तरह खड़े रहेगा। आता जलील हे निदा खानच्या पाठीशी का उभे राहू इच्छितात हा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे। निदा खान ही एमआयएमची सदस्य असेल, ती संभाजीनगरात राहणारी असेल तर तिला मदत करण्याचा इरादा समजण्यासारखा आहे, पण ती काम करत होती नाशिकमधल्या TCS कंपनीत। तिथेच त्या धर्मांतरणाच्या रॅकेटची पोलखोल झाली। मग त्यानंतर जलील किंवा त्यांच्या पक्षाचा या निदा खानशी काय संबंध, हा स्वाभाविक प्रश्न मनात येतो।